मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. एका ठिकाणी शुभम आणि अक्षय ही जोडी मैदानामध्ये चालली गेलेली आहे. हे आपण पाहतोय पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा ही जोडी उतरली होती. शुभम सस्त्यामध्ये बाद झाला होता, परंतु आता मात्र या सामन्यामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावायची आहे. पहिल्या सामन्यामध्ये संधी जास्त मिळाली नव्हती. पहिल्या चेंडूवरती त्रिफळा उद्ध्वस्त केला गेला होता त्याचा, आणि त्यानंतर आता मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये परत तीच जोडी मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळते. चला राजकुमार चॅलेंजर राजकुमार संघ, चला प्लीज लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि सामन्याला सुरुवात करायचं आहे. युवा स्पोर्ट चषक 2024 वर्ष चौथा आहे. या चौथ्या वर्षामध्ये निश्चितच आम्हाला समालोचनाची संधी दिल्याबद्दल प्रशांत सरांचे खूप खूप आभार आहे स्पर्धे वतीने. आणि निश्चितच कॉल होता भरत सरांचा, आणि भरत सरांना सुद्धा खूप खूप आभार. चार षटकांचा सामना असेल. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. 4 षटकांचा सामना, आणि 4 षटकांच्या सामन्यामध्ये 4 गोलंदाज वापरणं अनिवार्य असेल. चला दोन्ही संघाला विनंती असेल आपला अतिरिक्त खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा आहे प्लीज. या पूर्ण सामना असेल निश्चितच क्रिशा 11 वर्सेस मनोज 11. दोन्ही संघ रेडी राहायचं आहे. आणि सुरुवातीप्रमाणेच निश्चितच आबा गोलंदाजी मार्कवर रेडी राहायचं. यापुढील सामना तुमचा रंगणार आहे. सामन्याला सुरुवात करा प्लीज. सर्व खेळाडूंना निश्चितच सूचना आहे की आज दुपारचं सत्र आहे. दुपारच्या सत्रामध्ये उन्हाच्या सत्रामध्ये निश्चितच गरमी वाढली गेलेली आहे, आणि या गरमीमध्ये खेळत असताना प्रत्येक खेळाडूंनी पाणी पीत राहा. कोल्ड्रिंक काय असेल तर पीत राहा, एनर्जी ड्रिंक पीत राहा, जेणेकरून आपल्याला जे क्रॅम्प्स वगैरे नंतर दुखापत वगैरे होत असतात ना ते जरा जास्त होणार नाही. चला यस पंचांचा लेफ्ट प्लेचा इशारा. पहिला चेंडू पडणार आहे शुभम यांच्या करता. बाबा यांच्या हातून पडणारा हा चेंडू असेल.
पहिल्या आखोटापाय चेंडू निश्चित पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातोय वेगवान पद्धतीने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिला चेंडू निर्धाव टाकल्यानंतर आपण पाहतो थोडंसं कॉन्फिडन्स मनामध्ये उंचावला जातो, कारण पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा गोळा केल्या जातात आणि त्या षटकामध्ये निर्धाव चेंडू हाताळणं खूप कमालीची गोष्ट असते आणि ती कमालीची गोष्ट मात्र इकडे बाबा करून दाखवत असताना पाहायला मिळतं. हा सुद्धा आखोटा पाया बॅटीची कळा लागून वरच्या दिशेला चेंडू हवेत गेला होता, परंतु या ठिकाणी यष्टीरक्षक त्या चेंडू पर्यंत पोहोचले नाही. या ठिकाणी जीवदान लाभते. मिस्टर शुभम यांना एक धाव धावून काढली जाते. म्हणजे 2 चेंडू आतापर्यंत संपले. 2 चेंडू नंतर जी प्रभावकारी गोलंदाजी होती ना बाबाची पहिल्या सामन्यामध्ये, तशीच गोलंदाजी या ठिकाणी कंटिन्यू करताना आपल्याला बाबा पाहायला मिळतोय. 2 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत, एकच धाव फलकावरती लगावले गेले आहेत आणि इथून मात्र थोडासा कॉन्फिडन्स ढासळवण्याचा प्रयत्न बाबा यांचा केला जातो फलंदाजांचा. दरम्यान स्ट्राईक इनवरती आता मात्र अक्षयची कमालची खेळी साकारली गेली होती. आता मात्र चेंडू हवेत आहे, परंतु नो मॅच मध्ये टप्पा पडला जाईल. चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला गेला होता क्षेत्ररक्षकाचा, परंतु चेंडू झेल पर्यंत पोहोचला नाही. परंतु 1 बाउंड चेंडू हा अडवला जातोय बॅकअप करून देत असताना. तर चेंडूवरती 2 धावा धावून काढल्या गेलेल्या आहेत. आयोजकांना विनंती असेल ते पाण्याचे बाटले संपले आहेत, जरा बाटले संपले असतील तर नवीन बाटले प्लीज घेऊन यायचंय. चला 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पॉवर प्लेचा षटकाचा संपलेला आहे. 3 धावा फलकावरती आहेत. दरम्यान बाबा एक प्रभावकारी स्पेल आपला संपत असताना आपल्याला पाहायला मिळतो. क्या बात आहे, जबरदस्त चेंडू, अप्रतिम चेंडू. या ठिकाणी बॅटची कडा लागून शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात, क्षेत्ररक्षण केलं जाते. ते चेंडू अडवला जातो, फेकी केली जाते, तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते आणि एकेरी धावसंख्येवरती भरते. यस पंच काही इशारा, नोचा इशारा आहे, नो +1. म्हणजे आता मात्र थोडस या ठिकाणी चुकी केली जाते बाबा यांच्या मार्फत. 9 चेंडू हाताळला जातोय, 9 वरती मानवरती 1 धाव काढली जाते. म्हणजे तब्बल 3 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 5 धाव फलकावरती. आणि आता मात्र फ्री हिटचा चेंडू असणार आहे आणि फ्री हिटचा चेंडू शुभम यांच्याकरता असणार आहे. शुभम जो फलंदाज आतापर्यंत थोडंसं चाचपडत खेळत असताना आपल्याला पाहायला मिळालेला, त्याच फलंदाजाला हा फ्री हिटचा चेंडू असणार आहे आणि यावरतीच निश्चितच आपला इरादे स्पष्ट करण्यासाठी प्रयत्न करतात. आता मात्र बॅटची वरची काढा लागून चेंडू हवेत, झेलखाली क्षेत्ररक्षक शॉर्ट फाईन लेगला तैनात केला गेला. झेल टिपला जाईल, परंतु त्याचा फायदा होणार नाहीये, कारण या चेंडूवरती हा फ्री हिटचा चेंडू असल्या कारणे गडी बाद होणार नाही, तर 1 धाव धावसंख्येमध्ये ऍड केली जाते. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. पॉवर प्लेचा आतापर्यंत तरी हे षटक प्रभावकारी ठरलेला आहे. चांगली नफीतुल्ली गेंदबाजी आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्प्यावर अचूक लेंथवरती टप्पा टाकत असताना आपली चांगली गोलंदाजीचा प्रात्यक्षिक करून दाखवतोय मिस्टर बाबा. त्या मात्र दिशा चुकते, दिशा भरकटली जाते थोडस या ठिकाणी. दुपारचं सत्र आहे, थकवा जाणवतो. या ठिकाणी प्रत्येक चेंडू लेंथ वरती टाकणं या ठिकाणी सरळ ठरत नाही, परंतु त्याचा प्रयत्न सुद्धा गोलंदाजामार्फत केला जातोय. वाईडचा इशारा पंचांकडनं झालेला आहे. वाईड निश्चित धावसंख्येमध्ये 1 ने वाढ केली जाते. 7 धावा फलकावरती लगावल्या जातात. 4 चेंडू आतापर्यंत संपलेले आहेत, 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. अजूनही एकही मोठा फटका आलेला नाहीये. म्हणजे ज्या पद्धतीने पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठे फटके एक्झिक्यूट केले जातात, गॅपमध्ये चेंडू ढकलून चौकार गोळा केले जातात, ते सुद्धा होत नाहीये. म्हणजे पूर्णतः बांधून ठेवल्या प्रत्येक फलंदाजांना मिस्टर बाबा यांनी. आखोटापाय चेंडू फुलचा फटका एक्झिक्यूट करायचा होता, परंतु या ठिकाणी लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू अडवला जातोय. फेकी येईल, 2 धावा धावून कंप्लीट केल्या जातात. 2 धावांची धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 9 धावा फलकावरती लगावल्या जातात. अजूनही लास्ट बॉल आहे, अजून शेवटचा चेंडू बाकी आहे. शेवटच्या चेंडूवरती एक फटका मोठा आला तर निश्चितच हे षटक जे म्हणजे मोठं ठरवायचं होतं तेवढं ठरवलं जाऊ शकते, परंतु बाबा ते होऊन देईल का याच्यावरती सुद्धा प्रश्नचिन्ह असणार आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण फेकी सुद्धा परंतु गॅदर झालेलं नाहीये. त्या कारणे ही 1 धाव कंप्लीट होते. पहिलं षटक पॉवर प्लेचं या ठिकाणी संपलं गेलंय. म्हणजे पहिलं षटक या ठिकाणी संपल्यानंतर आपली प्रभावकारी गोलंदाजी या ठिकाणी दर्शवून देत असताना बाबाने आपला हा स्पेल संपवला आहे. या स्पेल मध्ये आपण पाहिलं तर फक्त 10 धावा खर्च केलेल्या आहे. एकही मोठा फटका आला नाही, चौकार आला नाही, षटकार आला. या षटकामध्ये एकेरी धावसंख्येवरती एकेरी धावसंख्येवरती भर देत आणि मध्येच एक 9 चेंडू त्यानंतर एक वाईड चेंडू सुद्धा हाताळला गेला होता बाबा यांच्या
मात्र किती येतील यावरती सुद्धा लक्ष असणार आहे. स्ट्राईक वरती अक्षय आहे. अक्षयने साजेशी खेळी केली गेली होती पहिल्या सामन्यामध्ये आणि ती करणं आता मात्र गरजेचं आहे. त्या मात्र आखो टप्प्यात चेंडू सोडून दिला, लेफ्ट केला गेला चेंडू, परंतु या ठिकाणी मनामध्ये विचार होता वाईट चेंडू असेल, स्वैर असेल चेंडू, परंतु टप्पा चांगल्या टप्प्यावरती पडला आणि त्यानंतर निघून गेले यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. जास्त वाईट नसल्या कारणे निश्चितच हा निर्धाव चेंडू म्हणून घोषित केला गेला. निर्धाव चेंडू पडला, थोडस या ठिकाणी दबावाखाली फलंदाज दिसतील. आता मात्र चेंडू हवेत आहे. नो मॅच लाइन मध्ये टप्पा पडला जातोय, अडवला जाय लॉंग ऑफ रिझन मध्ये. हा चेंडू फेकी थोडीशी खराब, फेकी खराब असल्या कारणे दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी कंप्लीट केली. तिसरी धाव सुद्धा काढली जाते म्हणजे 3 धावांची धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या 13 13 धावा. इकडे दोन्ही धावसंख्या मोठे फटके एक्झिक्यूट केले जात नाहीये, तर निश्चित इकडून कुठेतरी या ठिकाणी ब्रदर्स 11 संघ थोडंसं दबावाखाली असणार, कारण मोठे फटके येत नाहीयेत तर मोठ्या धावा सुद्धा येणार नाहीयेत. तर निश्चित ते येणं गरजेचं आहे. शुभम या ठिकाणी थोडंसं चाचपडतोय, परंतु त्या चाचपडण्याला कुठेतरी थांबवावं लागेल आणि ते थांबवत असताना एक मोठा प्रहार येणं गरजेचं आहे. आणि एक प्रहार आल्यानंतर आपण पाहतोय जो गरजेचा प्रहार आहे तो प्रहार या ठिकाणी लॉंग ऑनच्या डोक्यावरून येतोय, षटकार येतोय मिस्टर शुभमच्या बॅटतून. 6 धावा. हॅलो, हे षटकार ठोकल्यानंतर आपण लगेच गाणं पण पाहिलं होतं, हो शुभम हो शुभम, आणि शुभमने षटकार ठोकला गेला होता. 6 धावांनी वाढ केली, 19 धावा फलकावरती आणि त्यानंतर गोलंदाजाने सुद्धा थोडासा कमबॅक केला. एक निर्धाव चेंडू सुद्धा टाकला गेला. ता मात्र या ठिकाणी काय घडते, वाईटचा इशारा पंचांकडनं. थोडंसं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फंबल, त्याचा फायदा. वाईट +1 अशा 2 धावा धावसंख्येमध्ये ऍड आणि धावसंख्या 21 घरामध्ये जात असताना आतापर्यंत दुसरं षटक मार्गस्थ आहे. 4 चेंडू आतापर्यंत संपले गेलेले आहेत आणि 4 चेंडूमध्ये एक षटकार आल्यानंतर थोडंसं दबावाखाली शिवम गोलंदाजी हाताळतोय. तर मात्र अक्षय करता संधी असणार आहे. अक्षय मोठे फटके मारण्यामध्ये तरबेज आहे. या मैदानावरती पहिल्या सामन्यात मोठे फटके एक्झिक्यूट केले गेले. आता मात्र बॅटची खालची कडा लागून चेंडू ऑन साईडला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केला गेलेला आहे, उचलून फेकेल तोपर्यंत 2 धावा धावून काढल्या जातात. या 2 धावांशी 23 धावांवरती धावफलक सरकला जाते. शेवटचा चेंडू असणार आहे म्हणजे पहिल्या षटकामध्ये 10 आल्यानंतर या षटकामध्ये थोडासा फ्लो आहे ना, तो थोडा वाढवण्याचा प्रयत्न, थोडासा दुसऱ्या गेअरवरती गेअर टाकला जातोय आणि धावसंख्येच्या गतीला वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. तर मात्र लोअर फुलटॉस बदलला चेंडू, परंतु या ठिकाणी थोडासा वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता, म्हणजे शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला गेला होता शिवम यांच्या मागे. प्रत्येक चेंडू आपण पाहिलं तर शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर हे षटक फक्त ना फक्त 14 धावांचं या ठिकाणी संपन्न केलं गेलं. 2 षटकांचा खेळ संपलाय, 24 धावा फलकावरती आहेत. आता मात्र इथून विचार विनिमय केला जाईल, कोणते हे 2 गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आणावेत की जो फ्लो हा चाललेला आहे थोडासा वर चालेल, त्या फ्लोला थोडासा कमी करण्याचा प्रयत्न करेल, असा कोणता गोलंदाज येईल. निश्चितच त्यावरती सुद्धा लक्ष चॅलेंजर राजकुमार संघ केंद्रित करेलच. आणि दरम्यान आपण पाहतो 24 धावा फलकावरती आहेत, एकही गडी गमावलेला नाहीये ब्रदर्स 11 संघाने. ही मोठी जमेची बाजू असेल, कारण आता मात्र नजरा बसलेल्या असेल दोन्ही फलंदाजांच्या आणि नजरा बसलेल्या ठिकाणी आपण फलंदाजी करायचं. तर आता मात्र ह्या 2 षटकामध्ये तब्बल 30 ते 35 धावा गोळा करणं गरजेचं असेल, तर एक फायटिंग टोटल सेट केली जाऊ शकेल चॅलेंजर राजकुमार संघासमोर डिफेंड करत असताना.
स्वप्नील येतोय गोलंदाजी मार्कवरती. चेक. हॅलो. इस दोन षटक संपलेले 24 धावा फलकावरती आहे. तिसरं षटक गोलंदाजी मार्क मध्ये स्वप्नील येतो गोलंदाजी टाकण्यासाठी. आपण पाहत आहात निव्या स्पोर्ट चषक 2024 मधला चौथ्या वर्ष आहे आणि चौथ्या वर्षामधला आपण पाहतोय पहिल्या दिवसातला पहिला क्वालिफाय सामना आहे. निश्चितच या स्पर्धेमार्फत डीजे सुमितचं वादन आपल्याला या 2 दिवसामध्ये ऐकायला मिळणार आहे. निश्चितच डीबीएन लाईव्ह मार्फत लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला थेट आपल्या घर बसल्या मोबाईलवरती आपण पाहू शकता. दरम्यान क्या बादे स्वप्नील अचूक टप्प्यावर चेंडू टाकला जातो आणि निश्चितच या चेंडूवरती मोठा फटका एक्झिक्यूट केला गेला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झाली. मात्र स्लॉग मध्ये चेंडू, त्या चेंडूला पुलचा फटका एक्झिक्यूट केला गेला आहे. चेंडू सीमारेषे पार पाठवलेला आहे. 6 धावांसाठी षटकार येतोय मिस्टर अक्षयच्या बॅटीतून. 6 धावा. सहा धावांनी धावसंख्येमध्ये वाढ होऊन धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3030. म्हणजे आता मात्र त्या फ्लोला वाढवण्याचा प्रयत्न केला जाते. हा फलंदाज ज्या पद्धतीने म्हटलं होतं की त्या फ्लोला थांबवायचा आहे, थांबवण्यासाठी गोलंदाज बोलावं जाईल. पहिल्या चेंडूमध्ये आपण पाहिलं तर निर्धाव टाकला गेला होता, परंतु या फ्लोला वाढवणं गरजेचं आहे. ब्रदर्स 11 संघाच्या फलंदाजांनी तो फटका एक्झिट करून तो प्रयत्न केला गेला, परंतु त्याला थांबवणं सुद्धा गरजेचं होतं आणि त्याला थांबवण्याचा प्रयत्न या ठिकाणी स्वप्नील यांच्या मार्फत झालेला आहे. कावकोनाच्या दिशेला टिपला जातोय झेल, गडी बाद होतोय. मिस्टर अक्षय बॅक टू डिपार्ट. यहाँ पर बल्लेबाजी की कमान संभालने के लिए निश्चित जब पहला विकेट गिरा हुआ है उस वक्त वन डाउन का बल्लेबाज यहाँ पर बल्लेबाजी की तौर संभालने के लिए एक ऊंचे कद का खिलाड़ी है. निश्चित ही पंकज आहे. पंकज तो पंकज के लिए पड़ने वाली गेंद फुल लेन डिलीवरी निश्चित ही, लेकिन बैट की एज लगकर ऑन साइड में जाता हुआ गेंद यहाँ पर एक रन हो चुके हैं और दूसरी रन के लिए भागे और देखते देखते दूसरा रन भी यहाँ पर पूरा कर लिया और 2 रनों से यहाँ पर स्कोर में होगी बढ़ोतरी और 2 रन से बढ़ोतरी होकर स्कोर में नजर दिया जाए तो 32 रन यहाँ पर बोर्ड पर लगते हुए स्वप्नील सुद्धा प्रभावकारी गोलंदाजी हाताळली गेली. एक षटकार निश्चित ठोकला गेला होता, परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर अक्षयला बॅक टू डिपार्ट सुद्धा पाठवलं गेलं होतं आणि निश्चितच नफीदिलू गेंदबाजी सुद्धा ह्याने सुद्धा केलेली आहे. आता बाजूला क्या बाद आहे. ब्लॉक ऑल पद्धतीला चेंडू निश्चितच सर्व बॅटिंग मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु या ठिकाणी चेंडू पॅडला आदळला होता. अपील सुद्धा केली गेली होती, परंतु त्या अपीलला फेटाळून लावला आणि लेग बायची रन आहे ही दर्शवून देत असताना या ठिकाणी पंच आपल्याला पाहायला मिळाले. एका धावेची धावसंख्येमध्ये वाढ 33 धावा फलकावरती लगावल्या जातात. शेवटचा चेंडू असेल या षटकातला आणि आपण पाहिलं तर पूर्णतः थांबवूनच ठेवलेला आहे ब्रदर्स 11 संघाच्या फलंदाजांना. क्या बात है. स्टँड अँड डिलेवर फटका. चेंडू हवेत आणि चेंडू सीमारेषे पार लॉंगच्या डोक्यावरून येतोय हा षटकार मिस्टर शुभमच्या बॅटीतून. 6 धावा.
हे षटकारानंतर आता परत गाणं लागलं होतं जमल जमल. हा, या षटकामध्ये जमल जमल तितक्या धावा जमल, परंतु हे षटक दर्शवेल किती धावा या षटकामध्ये जमल ते. हा, तर मोठे फटके या दोघांना जमल तर निश्चितच मोठ्या धावा या ठिकाणी जमतील. दरम्यान 39 धावा 3 षटकामध्ये गोळा केल्या. संकेत गोलंदाजी मार्ग होते. आता मात्र या चेंडूवरती थोडासा मिस झाला होता. यष्टीरक्षक सुद्धा या ठिकाणी फंबल झाला होता. त्याचा फायदा या ठिकाणी घेतला जातोय. 22च्या स्वरूपात एक धाव घेतली जाते. 40वी धाव फलकावरती लगावली जाते. आणि आता मात्र शुभम स्ट्रायकर. शुभमचा देखणा फटका आपण पाहिला. निश्चितच उंची सुद्धा गाठली होती आणि तितकं अंतर सुद्धा गाठला गेलो. 6 धाबा सुद्धा गोळा केल्या गेल्या होत्या या तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर. आता मात्र 5 चेंडू ज्या ठिकाणी शिल्लक आहेत त्या ठिकाणी स्ट्राईक इनवरती शुभम येतोय आणि त्याला त्याच पद्धतीने फटके एक्झिक्यूट करणं गरजेचं आहे. निश्चितच 5 चेंडू आहेत. 5 चेंडूमध्ये 15 ते 16 धावा गोळा करणं गरजेचं आहे. निश्चितच 55-56च्या घरामध्ये जर धावा गेल्या तर निश्चितच डिफेंड करत असताना थोडंसं कामी येऊ शकतील. आकोटाब्या चेंडू बॅटची वरची कडाला शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव घेतली जाए चेंडू होती. क्या बात है, कमाल का एफर्ट यहाँ पर दिखाई देता हुआ गेंदबाज. यहाँ पर संकेत बहुत अच्छी गेंदबाजी का नजारा. पहली गेंद पर आया हुआ 22 का 1 रन और उसके बाद यहाँ पर थोड़ी सी पटकी हुई गेंद पर देखा जाए तो पुल का फटका एग्जीक्यूट करना था, लेकिन बैट का ऊपरी हिस्सा लगकर शॉर्ट फाइनल की दिशा में गेंद गई और उस पर सिर्फ एक ही रन यहाँ पर जमा किया गया. 41 रन्स ऑन द बोर्ड. मात्र या ठिकाणी थोडंसं शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला गेला होता. एकच धाव घेतली जाते, दुसरा घेतली जाणार नाहीये का? यस, दुसरी धावांचा कॉल आहे. फेकी खराब. दुसरी धाव कंप्लीट. तिसऱ्या करण्याचा प्रयत्न. 3 धावा पण कंप्लीट. क्या बात है, यहां पर नोचा इशारा पंचांकडनं. 9+3 म्हणजे तब्बल 4 धावा या ठिकाणी ऍड होतील. 4 धावांनी धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते 45च्या घरामध्ये. आता मात्र थोडंसं दडपणाखाली गोलंदाज दिसेल मिस्टर संकेत. यहाँ पर नो बॉल देने के बाद थोड़ा सा कॉन्फिडेंस थोड़ा सा लो हुआ रहेगा, लेकिन उसमें से उभरना जरूरी है अगर ये इस ओवर में रन कम देना हो तो. जो हुआ उसे छोड़ दो, लेकिन आगे जो करना है उस पर ध्यान दो. दरम्यान शुभम स्ट्राइक एंड पे है. क्या बात आहे, स्लॉक स्वीचचा फटका. चेंडू हवेत. अंतर गाठलेला आहे का? तर नाही. होता 9 वरती फ्रीडचा चेंडू होता, तर झेलचीत होणार नाहीये. तर 1 धाव धावून काढले गेले. याच लक्ष होतं. डीपला क्षेत्ररक्षक तैनात केला होता. झेल घेतल्यानंतर ताबडतोब फेकी सुद्धा केली आणि त्याच्यावरतीच पाहिलं तर फक्त ना फक्त 1 धाव काढताना हे दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. आकुटापा चेंडू, पुलचा फटका, परंतु चेंडू हवेत. झेलखाली क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाहीये. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या घेण्याचा प्रयत्न केला जातोय. शुभमला आपण पाहतोय दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मनामध्ये नाही आहे त्यांच्या, कारण स्ट्राईक वरती स्वतः राहण्याचा प्रयत्न करतात. कारण समोर दुसऱ्या फलंदाजांना मोठे फटके येत नाहीयेत, तर निश्चितच मोठे फटके मला एक्झिक्यूट करणं गरजेचं आहे. तर निश्चितच जितकं स्ट्राईक मला राहील तितकं आपल्या संघासाठी साजेशीर राहील, परंतु तसं काही घडत नाहीये. पंकज करता पुन्हा एकदा हा पड चेंडू असेल. आकोटाप्या चेंडू हवेत. झेलखाली क्षेत्र, झेल टिपला, गडी बाद. पंकजच्या बॅटीतून येतोय हा फटका आणि हा चुकीचा फटका. झेलचीच्या स्वरूपात पंकजला बॅक टू डिपार्ट जावं लागेल. लगेचच क्रिशा 11 मनोज 11 चला कर्णधार या प्लीज टॉस करून घ्यायचं. या इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. क्रिशा 11 आणि मनोज 11 चला कर्णधार या दोघांचे. नोचा इशारा पंचांकडनं आणि 9 वरती 1 धाव सुद्धा धावून काढली जाते. म्हणजे 1+1 अशा 2 धावा धावसंघामध्ये ऍड केल्या जातात. फ्री हिटचा चेंडू
या शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती थोडासा चूक करतो या ठिकाणी गोलंदाज आणि आतापर्यंत बघता बघता 50 धावा सुद्धा फलकावरती लगावल्या जातात. म्हणजे जी टोटल सेट करायची होती ती टोटल या ठिकाणी फलकावरती लगावली गेलेली आहे. निश्चित एक सम्मानजनक धावसंख्या फलकावरती लगावले गेले. डिफेंडेबल टोटल या ठिकाणी सेट केली गेलेली आहे. दरम्यान शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे आणि फ्रीडचा चेंडू असणार आहे. फ्रीडच्या चेंडूवरती स्टँडिंग दिदेवर फटका, चेंडू सी मारे छप्पा, लॉंग ऑफच्या डोक्यावरून येतोय दणदणीत षटकार शुभमच्या बॅटीतून 6 धावा. शेवटच्या चेंडूवरती स्टँड अँड डिलिव्हर फटका आपण पाहिला मिस्टर शुभमच्या बॅटीतून. त्या 6 धाबांची 56 धावा फलकावरती लगावल्या गेल्या आणि चॅलेंजर राजकुमार संघाचे 57 धावांचा टार्गेट येऊन राहिले. म्हणजे 5 षटकामध्ये जे 70 धावांचा टार्गेट यांनी चेस केला होता आणि त्या पद्धतीचा टार्गेट आता मात्र समोर आहे. ती सरासरी समोर आहे. तर निश्चितच ती सरासरी समोर असताना आता मात्र फलंदाजी करायची आहे. तर निश्चितच त्याचा लेखाजोखा निश्चितच थोडासा कॉम्बॉक्समध्ये या ठिकाणी बदल येतील. माझे साथी समालोचक समित्र मोनितजी पाटील. दरम्यान त्या अगोदर टॉस का बॉस मध्ये आपल्याला या ठिकाणी टॉस केला जाईल, ज्या ठिकाणी मनोज 11 संघ आणि क्रिशा 11 संघ हे 2 संघ या ठिकाणी या दोघांमध्ये टॉस केला जाईल. चला दोन्ही संघाचे कर्णधार घ्या प्लीज. मनोज 11 आणि क्रिशा 11. चला टॉस साठी या. मनोज 11 क्रिशा 11 दोन्ही संघ. चला 2 संघ या ठिकाणी दाखल झालेले आहेत. रवींद्रजी पाटील सर चला या. प्रशांतजी मेडेकर यांच्या हस्ते नाणेफेकीचा या ठिकाणी कौल केला जातोय. चला क्रिशा 11 मनोज 11 हे 2 संघ या ठिकाणी आपल्याला भेटताना पाहायला मिळते. काटचा कॉल आहे आणि काट नाणेफेक जिंकणारा संघ आपण पाहतील तर परी क्रिशा 11 संघ हा नाणेफेक जिंकतोय. पहिला वेळेला सामना आहे, 5 षटकांचा सामना आहे. तर काय निर्णय असेल टॉस जिंकल्यानंतर? फिल्डिंग करणार आम्ही. फिल्डिंग करण्याचा निर्णय आहे. समोरचा संघ या ठिकाणी मनोज 11चा संघ समोर तुमच्या आहे. त्यांना किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न कराल? आम्ही 60च्या आतमध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. 60च्या आतमध्ये थांबवायचा आहे. निश्चित या स्पर्धेमध्ये दाखल झाला. या प्रथमतः खेळतात की या अगोदर खेळलेले आहेत या स्पर्धेमध्ये? खेळलेलो अगोदर. म्हणजे अनुभव आहे या स्पर्धेचा. आणि आता मात्र अगोदर खेळून झाले तर आता मात्र कोणत्या कशा पद्धतीची तयारी असेल आणि या स्पर्धेमार्फत काय सांगाल? खूप सुंदर आयोजन आहे आणि बाबूचं धन्यवाद करेन की त्याने आम्हाला टीमसाठी संधी दिली. थँक्यू सो मच. सर्व पत्रिकांसाठी टॉस जिंकला त्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन आणि या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. दरम्यान नाणेफेक तुमच्या वतीने लागलेला नाहीये. तुमच्या वतीने नाणेफेक लागला असता तर काय निर्णय असता? हम लोग भी फील्डिंग ही लेते थे.
यस मतलब अगेंस्ट ही है, फील्डिंग टॉस भी आपके अगेंस्ट है और जो कॉल है वो भी अगेंस्ट ही है। तो आपके अगेंस्ट यहाँ पर आपको बल्लेबाजी करना है। बल्लेबाजी करते वक्त सामने वाली टीम बहुत बड़ी है और देखा है आपने, और इस टूर्नामेंट में पहले खेल चुके हैं, मतलब उनको काफी अनुभव है। लेकिन अभी आपको बल्लेबाजी करना है, तो बल्लेबाजी करते वक्त कितने रन तक जाना चाहेंगे? वही 70 तक ट्राई करेंगे, क्योंकि यहाँ पे राइटी का हवा चल रहा है, जितना ज़्यादा होएगा उतना अच्छा रहेगा। यस उसके लिए आपके बल्लेबाजों की लाइन चाहिए, और बल्लेबाजी का लाइन ऐसे कौन से बल्लेबाज आपके टीम में है जो ये 70-75 रन का जो टारगेट है आपको रखना है, उसमें आपको काम आ सकते हैं? ऐसा तो नाम बोलूँगा तो कम ही है, 6-7 लाख तक हम लोग है बैट्समैन। यस थैंक यू सो मच। और इस टूर्नामेंट में पहली बार आए हैं कि यहाँ पहले खेल चुके? इधर मैं विराट में बहुत बार आ चुका हूँ, पर ये टूर्नामेंट शायद पहली बार खेलने आया हूँ, और ग्राउंड भी बहुत अच्छा है आपका, और ये अपना रुपेश भाई प्रसाद ने बुलाया यहाँ पे टूर्नामेंट खेलने के लिए, उसके लिए बहुत बहुत धन्यवाद उनका। यस थैंक यू सो मच आपका सब जवाबों के लिए, और इस मैच के लिए आपको बहुत बहुत बेस्ट ऑफ लक। नाणेफेक जिंकलेला संघ आपण पाहतील तर क्रिशा 11 संघ नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय आणि फलंदाजी प्रवृत्त करतोय मनोज 11 संघाला। यस जाऊया वळूया सेकंड इनिंगकडे, ज्या ठिकाणी थोडासा कॉम्बॉक्स मध्ये बदल होईल, त्या ठिकाणी मोनीजी पाटील त्या ठिकाणी उपस्थित आहेत, आपले साथी समालोचक, त्यांच्या मुखातून आपल्याला ऐकायला मिळेल जो 57 धावांचा टार्गेट चेस केला जाईल का डिफेंड केला जाईल यावरती लक्ष येऊन राहिलेलं आहे दोन्ही संघांचं। हॅलो चेक, धन्यवाद। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे निवा स्पोर्ट चषक 2024 आपण महासंग्राम पाहतोय, आणि चालू असलेली मॅच आपण दुसऱ्या सत्रातली पहिली मॅच दोन्ही संघ एक मॅच जिंकून इथपर्यंत पोहोचलेत। सो इंटरेस्टिंग मॅच असेल, दोन्ही संघांना आपण डॉमिनेट नाही करू शकत एवढ्या लवकर। प्रथमतः बॅटिंग करताना धावा फलकावरती बनवला 56 आणि 57 धावांचा एक माफक कप्पान दिला गेलाय। बोलो तयार, यावेळेस पहा इनसाइड आउट बॅकहँडचा वापर करताना खूप चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक अडवतील देखील चेंडूला, आणि फेकी करेपर्यंत जर बघितलं तर 2 धावा इथे बनवल्या गेल्या, आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली गेली आहे 9 या आकडावरती। सोहेल गोलंदाजीवरती पाहतोय, चतुर चालाक सोहेल असंच म्हणावं लागेल, कारण की मागच्या मॅच मध्ये सोहेलने खूप चांगली गोलंदाजी केलेली, इथे देखील आतापर्यंत कम्फर्टेबल आहेत गोलंदाजीमध्ये, कॉन्फिडन्स दिसतोय गोलंदाजीमध्ये, आणि तो कॉन्फिडन्स दाखवताना मैदानात पुढे टाकलाय ऑन साइडला सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, विकेट क्रमांक पहिला फलंदाजीतून बाद होतोय, परतावं लागेल। जोडी मैदानामध्ये आपण पाहिली होती, सलामवीरची पारंपरिक जोडी होती, आणि त्यामध्ये सोहेलने विकेट मिळवला, फलंदाज बाद झाला। इनाट नंबर 3 वरती आपण सौरभला पाहतोय, सोहेलच्या विपक्षात हवेत हा देखील मिस टाइम, बडी मछली जाल में इस बार। सौरभ जो मागच्या मॅचचा हिरो ठरला होता, मागच्या मॅच मध्ये विस्फोटक बॅटिंग केलेली, नाही स्वतःवरती कंट्रोल करू शकले, आणि आल्या पावली माघारी परतावं लागेल। आता मॅच मध्ये ट्विस्ट येतोय, कारण की जर बघितलं गेलं चॅलेंजर्स राजकुमार संघ आणि ब्रदर्स 11चा, तर ब्रदर्स 11ची सर्वात मोठी स्ट्रॉंग झोन त्यांची बॅटिंग तर आहेत, पण ॲज वेल आज त्यांची बॉलिंग सर्वात महत्त्वाचा पैलू होता, आणि या गोष्टीची चर्चा आपण टॉस बॉक्स मध्ये देखील केली होती की गोलंदाजांना कशा प्रकारे तुम्ही आव्हान देणार आहेत। पण इथे पहा, पहिला विकेट पायरतला गेला,
आणि तदनंतर सौरभ मैदानावरती आले आणि सौरभ स्वतःवरती नाही कंट्रोल करू शकले. कदाचित ही घडी जी आहे ना, ही मोमेंट जी होती ती सौरभला थोडंसं स्ट्रगल करायचं होतं डबल सिंगल काढून, पण चुकीची रणनीती आणि मॅच मध्ये देखील आता ट्विस्ट आला. 2 विकेटच्या नुकसानवरती धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 9. धावा फलकावरती 9 होता आणि 2 विकेट गमावले गेलेत. चेंडू क्रमांक आता प्रगतीपथावरती आय थिंक सो शेवटचा असावा. पल तयार होता. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू हलक्या गतीने कट करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलची समाप्ती पाहतोय आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती पाहतोय 9 या आकड्यावरती. जिथे चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झाले टोटल 5. शेवटचा अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 षटकांची मॅच आपण पाहतोय. टार्गेटचा जर विचार केला 57 धावांचा आव्हान दिला गेलाय. गोलंदाज तयार. अपसमच्या बाहेरचा चेंडू बॅटची कडा शिरावरती चेंडू आदळला गेला आणि तदनंतर एक सिंगल धाव बनवली जाईल. एका षटकाचा खेळ समाप्त झाला. एका षटकाच्या समाप्तीनंतर 57च्या रनचेस मध्ये धावा फलकावरती बनवलं 10 म्हणजे 18 चेंडू आणि 47 धावांचे इक्वेशन आता मैदानामध्ये आहे. उन्हाचा तडाखा वाढत चाललाय. जसं आपण पाहिलं की एप्रिल मार्चला जशी सुरुवात एप्रिल आणि मेला जशी सुरुवात होते तशी उन्हाची गरमी उन्हाचा तडाखा वाढत जातो. मी इतकंच विनंती करेन की बॉडीला हायड्रेट ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण की जितका जास्त पाणी पाल तितकी बॉडी तुमची हायड्रेट राहील. आणि दिवसातून मिनिमम आता एवढ्या उन्हामध्ये मी म्हणेन की 3.5 ते 4 लिटर पाणी तुम्ही कन्झ्युम केला पाहिजे, तुम्ही पिला पाहिजे. आणि आणखी एक विनंती करेन की जर पॉसिबल असेल तर इलेक्ट्रोलाइटचे 1 ते 2 पॅकेट कॅरी करा. जेव्हा ऊन जास्त वाटेल किंवा जास्त बॉडी डिहायड्रेट झाल्यासारखं फील होईल त्यावेळेस तुम्ही इलेक्ट्रोलाइट्स कंझ्युम करू शकता, जेणेकरून पुन्हा तुम्ही बॉडीची जी गरमी आहे ती कमी करू शकाल, पुन्हा शांत बॉडी ठेवू शकाल. या 2 गोष्टींचा प्रयत्न करा नक्कीच. चला जाऊयात पुन्हा एकदा मॅचकडे. पहिला षटकाचा खेळ समाप्त झाला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती पाहतोय 10. षटक क्रमांक 2 बॉल तयार. पहिलाच बॉल ऑप्शनच्या बाहेर होता, सोडू दिलाय, जाऊ दिलाय आणि पंचांचा इशारा. हा चेंडू येतोय डॉट, निर्धाव चेंडू येतोय, कुठल्याच प्रकारची धाव नाहीये. आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 1 विकेट 2 विकेट गमावताना 10 या आकड्यावरती, ज्यामध्ये सर्वात महत्वाचा विकेट सौरभ माघारी परतले गेलेत आणि त्याची जागा घेण्यासाठी आपण चिंट्याला पाहतोय मैदानामध्ये. पुढचा बॉल आणखी एक चांगला दिमागदार चेंडू होता, देखील ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता. बघा ऑप्शनच्या बाहेर अटॅक केला जातो आणि वारंवार ऑप्शनच्या बाहेरचे चेंडू तुम्ही एका जाग्यावरून नाही फेस करू शकत. तुम्हाला अटॅक करायचं, मोठे फटके मारायचे तर शफल क्रॉस करा, अन्यथा ऑफ साईडला मग तुम्हाला खेळावं लागेल. चेंडूच्या मरेटपर्यंत जाणं फार गरजेचं आहे, चेंडूच्या लेंथ लाईनला ओळखणं गरजेचं आहे. पण हे चित्र थोडंसं वेगळं दिसलं आतापर्यंत. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली आणि तदनंतर 2 डॉट बॉल आले होते. तिसऱ्या चेंडूवरती विकेट पाहायला मिळेल. विकेट क्रमांक 3 फलंदाज बाद.
नवीन बॅटर विशालला आपण पाहतोय मैदानामध्ये. 3 विकेट ऑलरेडी गमावले गेलेत. 57चा टार्गेट दिला होता. असं वाटत होतं की ज्या पद्धतीने इथे क्रिकेटचे सामने चालू आहेत किंवा ज्या पद्धतीने मॅचेस आपण पाहिल्या होत्या या आधीच्या, 57 टार्गेट थोडंसं कमी वाटत होता, पण गोलंदाजी चांगली झाली जी चर्चेत होती. आणि आता बघा मोहनने देखील चांगली गोलंदाजी केली आहे. पुढचा बॉल आणखी एक चांगला चेंडू आहे. मोहनची लेंथ लाईन जर बघितली गेली ना, मागच्या 4ही पण चेंडू जर पाहिले तर एका टप्प्यावरती ठेवलेत. ऑप्शनच्या बाहेरचे टप्पे पकडलेत. फक्त व्हेरिएशन बघा, चेंडूची गती कमी वापरली जाते किंवा पाठीमागे चेंडू ठेवले जातात, पण ऑफ साईड त्याने पकडली आहे आणि म्हणून आतापर्यंत सक्सेसफुल आहे. व्हेरिएशन्स चांगले आहेत, बदल करतोय प्रत्येक चेंडूवरती. कॅल्क्युलेटेड गेम आणि ते कॅल्क्युलेशन मैदानामध्ये यावेळेस आतमध्ये आणला चेंडूला. थोडासा सरप्राइझिंग चेंडू होता फलंदाजासाठी, कारण की वेट करत होते मागच्या 4 चेंडूंसारखे की बाहेर येईल की काय, पण इथे आतमध्ये चेंडू आला आणि त्यानंतर हलक्या गतीने चेंडूला दिशा दिली. 1 धाव मात्र फळकावरती पाहायला मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते. मागच्या षटकामध्ये 10 धावा होत्या, या षटकामध्ये एक सिंगल धाव आली आतापर्यंत आणि धावसंख्या फळकावरती 11. बोला तयार. पुढचा बॉल लॉफ करण्याचा प्रयत्न केला. मोठा फटका इथून पाहायला मिळेल. निघून जातोय चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर षटकाराकरिता. आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 57च्या रनचेस मध्ये धावसंख्या फळकावरती आहेत टोटल 17. म्हणजे अर्थात जर बघितला गेला तर विजयासाठी इथून आता 12 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. नंतर धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय टोटल जोडला गेला 17 या आकड्यावरती. आता विजयासाठी 12 चेंडू आणि 40 इक्वेशन म्हणजेच 20ची सरासरी. 20 धावा तुम्हाला जोडाव्या लागतील प्रति षटकाच्या पाठीमागे. आणि षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाजीवरती आपण गोलंदाज पाहतोय अलेक्सला पाहतोय. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू, पंचांचा इशारा, इट्स नो बॉल. आय थिंक सो ओव्हरस्टेपिंगचा नो चेंडू असावा हा. आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव खर्च केली गेली आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय वाढली गेली, जाऊन पोहोचली गेली 18 आकड्यावरती. ओव्हरस्टेपिंग हेच पंच दर्शवतात आपल्याला की स्टेप ज्यावेळेस जर बघितली तर त्या बॉक्सच्या बाहेर पाय पडला. पण चेंडूचा जर विचार केला तर चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळलेला. ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर इनकटर चेंडू होता, आतमध्ये स्विंग झाला चेंडू. आणि हवा पण पाहिली ना तर ज्या पद्धतीने इनकटर चेंडूला थोडासा आणखी बेनिफिट होईल की जर तुम्ही इनकटर चेंडू हाताळताय तर स्विंग तुम्हाला जास्त मिळेल, कारण की हवा देखील त्याच दिशेने आहे. आणि त्या हवेचा वापर करताना बघा चेंडू खूप चांगल्या पद्धतीने, सीमिंग ऍक्शन चांगली होती. हा पहा पुन्हा एकदा त्याच पद्धतीने, पण आता आखूड टप्पाचा चेंडू होता. हाफ ट्रॅकर ओळखलं आणि पाठवलं चेंडूला सरळ सीमारेषेच्या बाहेर. फ्री हिटचा चेंडू फ्री निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकाराच्या मदतीने धावा फळकावरती 24 आकड्यावरती जोडला गेला. एका चेंडूचा खेळ जिथे समाप्त झाला. पहिल्या चेंडूवरती जवळजवळ जर बघितला गेला तर 7 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. पाठची कडा घेतली, क्षेत्ररक्षक नाहीयेत इनफिल्डला. आता आउटफिल्डला थोडंसं स्ट्रगल करावं लागेल. निघून जातोय चेंडू डिफाईन्ड लेगच्या क्षेत्रामध्ये सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता. षटकाराच्या नंतरचा या 4 धावा.
आणि चौकाराच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढलात देखील जाऊन पोहोचला 28-28 आकडावरती. चांगली बॅटिंग चालू आहे आता. अलेक्सने मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती आणि आता देखील मी म्हणेन की एक मोठा फटका त्याच्या विपक्षामध्ये आला, पण तदनंतरचा येणारा पुढचा चेंडू चांगला होता. तो नशिबाचा चौकार पाहायला मिळाला, कारण की शॉर्ट फाईनचा खेळाडू तिथे नव्हता आणि म्हणूनच की काय डीप मध्ये आपल्याला चौकार पाहायला मिळाला. अलेक्स तयार होतात पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन. पाठी ठेवलाय चेंडूला. हाफ ट्रॅक क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये होता आणि आय थिंक सो ही सर्वात मोठी चुकी असू शकते, कारण की झेल राकेशची सोडली आहे, विशालची झेल सोडली आहे, ज्याने आतापर्यंत एक षटकार एक चौकार. आणि मिडल ऑर्डर्स मध्ये जर बघितलं तर सौरभच्या नंतर चांगली बॅटिंग त्याने करून दाखवली होती आणि तो फलंदाजाला जीवनदान देणं, आणि फलंदाज कोणी असो क्रिकेटमध्ये जीवनदान देणं म्हणजे सर्वात मोठी चुकी असू शकते. हे अनेकदा चित्र आपण क्रिकेटमध्ये अशा प्रकारचं पाहिलंय की जेव्हा पण फलंदाजाला संधी मिळाली त्या संधीचं त्याने सोनं केलंय. मग रोहित शर्माच्या इंडिव्हिज्युअल आपण 264 धावा ज्यावेळेस पाहिल्या त्यावेळेस जे की रोहित शर्माची 38 वरती झेल सोडली होती आणि तदनंतर 264 धावा बनवल्या होत्या. इथे पहा जखमेवरती मीठ चोळण्याचं काम, पण यावेळेस कोणी तर यावेळेस फलंदाज राकेशच्या बॅटमधनं मोठा फटका पाहायला मिळेल. निघून जातोय चेंडू हवाई सफर करताना. धावसंख्या फळकावरती टोटल जोडला गेला 35-35. धावा फळकावरती जोडला 35 आकड्यावरती. 22 धावांचं अजून देखील लक्ष असेल. चेंडूंचा खेळ बाकी राहतोय. 8 चेंडू 22 धावा. बँग ऑन टार्गेट. अगदी मॅच जवळ चालली. आता एक क्षण असं वाटत होतं मॅच दूर चालली, पण आता पुन्हा एकदा गाडी रुळावर. चांगला चेंडू. अपील स्ट्रॉंग. थोडासा उत्साह पाहायला मिळाला गोलंदाजाकडनं, पण पंचांचा इशारा काय येतोय तर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल आणि निधाव चेंडूच्या समाप्तीनंतर 7 चेंडू 22 मॅच आता रंगतीय. जवळ आली मॅच पूर्णपणे. मागच्या चेंडूचा विचार केला ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता. इंटरेस्टिंग दिसत होते गोलंदाज, ज्या पद्धतीने त्यांच्या भावना होत्या. असं वाटत होतं की अपील स्ट्रॉंग केली, पण यष्टीरक्षक थोडेसे कमी दिसले त्यांची अपील. बॅक ऑफ द हँड. आणखी एक दमदार स्ट्रोक. अजून एक धमाका. स्लो चेंडू होता. ओळखलं, पाठवलं. 6 धावांकरिता षटकार. ट्विस्ट. 6 चेंडू 16ची मॅच आता मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते, कारण की पहिल्या 3 षटकांमध्ये पहिल्या 18 चेंडू मध्ये 57च्या टार्गेट मध्ये जर पाहिलं गेलं तर धावा फळकावरती बनवल्या गेल्या त्या टोटल धावा बनवल्या गेल्यात पहिल्या 3 षटकामध्ये. इथे धावा बनवल्यात तर 41 आणि आता विजयासाठी 6 चेंडू आणि धाव्यांची गरज आहे, ती म्हणजे 16. पहिलं षटक हाताळलं होतं सोहेलने. चांगली गोलंदाजी केली, पण मोहनने चांगली त्यापेक्षा गोलंदाजी केलेली. मोहनने बघा 1 विकेट घेतला आणि 7 धावा खर्च केल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 9, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 7. पण षटक क्रमांक 3 जिथं अलेक्स आले, अलेक्सच्या विपक्षामध्ये टोटल धावा किती आलात? 3 सिक्स पाहिलेत, 1 चौकार पाहिला, म्हणजे 18 धावा 3 षटकारांच्या मदतीनं, चौकाराच्या मदतीनं 4 धावा आणि 1 सिंगल, म्हणजे 22 आणि 1 23 धावा टोटल आल्या. गोलंदाजीवरती शेवटचं अंतिम षटक घेऊन
पंकज आहेत गोलंदाजीवरती. शेवटचं अंतिम षटक हाताळण्यासाठी जिथे 16 धावा पाहिजेत बनवण्यासाठी, जिंकण्यासाठी. 6-16 मॅच. स्ट्रायकर एंड वरती बॅटर आपण पाहतोय विशाल. पहिलाच बॉल दांडी 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 गोल. यष्टा उध्वस्त. फलंदाज होते बाद. नवीन बॅटर आपण बाबाला पाहतोय. मागच्या मॅच मध्ये गोलंदाजी बाबाने चांगली केली होती आणि आता जर बघितलं तर मॅच मध्ये ट्विस्ट. 5 चेंडू 16 मॅच. पहिल्या चेंडूवरती मिळाला विकेट बाबासाठी. पहिलाच बॉल. फुल टॉस आणि फुल टॉस चाललाय. फुल टोल. वाईस ऑफ वर षटकार. की बारी कभी तुम्हारी तो कभी हमारी हे चित्र मैदानामध्ये पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवरती विकेट. तदनंतर बाबाचा मोठा फटका आणि आता 4 चेंडू 10 मॅच. 4 बॉल 10. जबरदस्त मॅच रंगली आहे. 4 चेंडू 10. विजयासाठी धावांची गरज आहे. गोलंदाज तयार होते पुन्हा एकदा. हाफ ट्रॅक चेंडू. इथे पलटवार दिलाय. तदनंतर रनआउटची संधी देखील आहे. पण स्ट्रायकर एंडला येणं गरजेचं होतं राकेशला आणि त्याचमुळे आता इथून बाबाला परतावं लागेल. पण मॅच मध्ये देखील ट्विस्ट झालाय कारण की 3 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची गरज आहे. सो एक मोठा फटका खूप गरजेचा. चेंडू 10 मॅच. त्यामुळे येणारा हा चेंडू ना फार महत्वाचा. या चेंडूवरती एखादा मोठा फटका आला तर मॅच बनेल. अन्यथा मग 2 चेंडू 10 मॅच कदाचित दूर जाऊ शकते. इथे मॅचचं समीकरण आहे. बाबाने एक मोठा फटका मारला. मॅच जिवंत ठेवली पण त्यानंतरचा पुढचा हाफ ट्रॅकर चेंडू त्याला ओळखता आला नाही. पुन्हा एकदा पटलाय आणि हाफ ट्रॅकर. छोटी गेंद यानी इस मैदान पे खोटी गेंद. निघून जातोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि पुन्हा पलटवार. पुन्हा मॅच मध्ये ट्विस्ट कारण की 2 चेंडू आणि विजयासाठी आता 4 धावांची गरज आहे. राकेशचा जर विचार केला तर राकेशचा 4 चेंडू मध्ये 4 षटकार आलेत. आय थिंक सो. कारण की एकही डॉट बॉल खेळलेला नाही. दुसऱ्या षटकाच्या अंतिम चेंडूवरती आला. तिथे मोठा फटका मारला. तदनंतर एक डॉट बॉल आला मध्ये राकेशला. म्हणजे 5 चेंडूंना फेस केलं त्याने आणि 4 6 जोडलेत राकेशने. व्हॉट अ नॉक. जबरदस्त बॅटिंग राकेशच्या माध्यमातून.
पण मॅच फिनिश करतील का? 2 चेंडू विजयासाठी 4 धाव्यांची गरज आहे. मॅच आणखी इंटरेस्टिंग तुम्हाला जर बघायचे, आणखी रोमांच मॅच मधला पाहिजे तर हा डॉट बॉल किंवा इथे विकेट, मग रंगत आणखी वाढेल. बघू आता काय घडेल या मॅच मध्ये. पण विकेट मिळाला तर मॅच मिळेल देखील असंच म्हणेन, कारण की ऑलरेडी विकेटचा जर विचार केला तर मैदानाच्या बाहेर 6 विकेट परतले गेलेत. पाच विकेट परतलेत ऑलरेडी मैदानाच्या बाहेर. सो कदाचित इथे विकेट मिळाला ना तर मॅच देखील बनेल असंच म्हणावं लागेल. 2 चेंडू 4 धावांची अजून देखील गरज आहे. अजून देखील मॅच बनते, अजून देखील रंगतदार मोमेंट मैदानामध्ये. इथे पहा पंचांचा इशारा काय येतोय पाहावं लागेल. डॉट बॉल, कारण की अदळला होता शरीरावरती चेंडू. नाही वळलेत पंच. इशारा येतोय वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढेल. चला पंचांचा इशारा तर आपण चेक करूयात. थर्ड अंपायर डिसिजन, हा अंपायर्स कॉल आहे आणि चेक. चला पंच आपण या चेक करा आणि जो काही डिसिजन असेल तो आपण फर डिसिजन मैदानापर्यंत पोहोचूयात. पण मॅचचं मोमेंट शिफ्ट करणारा चेंडू आहे. इथे जर डॉट बॉल असेल तर मग 1-4 ची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. वाईड असेल तर 2-3 ची मॅच मैदानामध्ये असेल. चला आमचे ऑफिशियल पंच अनुभव खूप सारा आहे त्यांच्याकडे, चेक करतील आता की डॉट बॉल आहे की वाईड चेंडू आहे. चला ऑनफिल्ड डिसिजन आमच्या पंच जे आहेत ते मैदानापर्यंत पोहोचवतील आणि आपल्यापर्यंत निर्णय कळेल की हा चेंडू वाईड आहे की डॉट आहे. पण मग वाईड असेल तर मग 2 चेंडू 3 ची मॅच पुन्हा एकदा बनताना दिसेल. अंपायर्स डिसिजन, इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल आणि आता 2 चेंडू 3 ची मॅच तुम्हाला रंगताना दिसेल. राकेश आहेत स्ट्रायकर एंड वरती. चर्चा केली आपण, चेक केलं, आमचे पंच इथपर्यंत पोहोचले. कारण की म्हणतात ना क्रिकेट इज अ फेअर गेम. हा क्रिकेट प्रत्येकासाठी समांतर असतो, म्हणून आपण या सगळ्या गोष्टींच्या आणि आपल्याकडे बघा DBN लाईव्ह देखील इथे तयार आहेत आपल्यापर्यंत सगळ्या गोष्टी आणि क्लिअर क्वालिटी दिसते त्यांच्याकडनं. म्हणून चेक केला गेला आणि तिथून डिसिजन आलं की हा चेंडू वाईड होता. पण पुन्हा मॅच कडे आपण जातोय. 2 चेंडू 3 ची मॅच रंगताना पाहायला मिळेल. आपटून टाकण्याचा प्रयत्न हवेमध्ये. हाफ चान्सेस होते, कन्वर्ट करायचे होते फुल मध्ये. आणि आता हे काय घडलंय मैदानामध्ये. पहिल्यांदा जेल सोडली गेली. हाफ चान्सेस होते या मोमेंटला. हाफ चान्सेस तुम्हाला कन्वर्ट करायचे होते फुल मध्ये, पण त्यानंतर धावा देखील एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये दिल्या गेल्या. आता 1 चेंडू आणि विजयासाठी 1 धावेची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग नॉकआउटच्या मॅच मध्ये आपण पाहतोय की चेसिंग कंपल्सरी अनेकदा पाहिली आहे. पण काही अशा देखील स्पर्धा राहिल्यात नॉकआउटच्या की ज्यामध्ये
जर मॅच टाय झाली, समांतर झाली तर तिथे आपण सुपर ओव्हर देखील पाहतोय. पण या स्पर्धेचा फॉर्मॅट आपण सकाळच्या सत्रापासून तुमच्यापर्यंत आणलाय की नवा स्पोर्ट चषक 2024 पाहतोय. इथे नॉकआउटच्या मॅचेस आहेत आणि तुम्हाला कंपल्सरी चेसिंग करावी लागेल. ड्रेसिंग, चेसिंग ही कंपल्सरी आहे स्पर्धेचा नियम. एक चांगली संकल्पना घेऊन निव्या स्पोर्ट चषक आपण पाहतोय 2024 आणि अनेक वर्षांपासून चालत आलेली स्पर्धा. अनेक वर्षांपासून ही स्पर्धा आपण पाहत असतो आयोजकांच्या माध्यमातून आणि या हंगामामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. 2 दिवसाची फॉर्मॅटवाली मॅच, 1 चेंडू आणि विजयासाठी 1 धावेची गरज आहे. सगळं काही पाहिलं या स्पर्धेमध्ये. 1 चेंडू आणि 1 धावेची मॅच पाहायला मिळाली. चला लगेच मॅच चालू करा. 2 संघ आपण मैदानामध्ये पाहतोय. चॅलेंजर्स राजकुमार आणि त्यांच्या विपक्षामध्ये ब्रदर्स 11 अशी मॅच पाहायला मिळाली आपल्याला. सुरुवातीच्या घडीला पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा फळकावरती 56 बनवल्या, 57 धावांचा आव्हान दिलं आणि ते पार पाडताना आता मॅच जाऊन पोहोचली गेली 1 चेंडू 1 धावेवरती. स्ट्रायकर एंड वरती राकेशला पाहतोय ज्याच्या बॅटमधनं आतापर्यंत 4 षटकार निघाल्यात. पण ही 1 धाव निघेल का? कारण की जर ही 1 धाव निघाली नाही तर मग त्या 4 षटकांना देखील आय थिंक सो तितकासं महत्व नसेल. एक चेंडू 1 धावेची गरज आहे. क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल इनफिल्ड मध्ये जवळ आलेत कारण की त्यांना देखील ठाऊक 1 धाव रोखायची आहे. आणि अनेकदा पाहिलंय ज्या पद्धतीने आमच्या व्यासपीठावरती देखील चर्चा कारण की 1 चेंडू 6ची मॅच जेव्हा पण येते ना, अनेकदा बॅटरची पोझिशन आपण स्ट्रॉंग पाहिली, पण 1 बॉल 1ची मॅच अनेकदा गोलंदाज इथे वर्चस्व केला. कारण की फलंदाजाच्या मनामध्ये 2 गोष्टी असतात, मोठा फटका मारू की मग डबल सिंगल साठी जाऊ, आणि अनेकदा कन्फ्यूज देखील झाल्या. म्हणून म्हणतात लो स्कोरच्या मॅच टफ मोमेंट वाला मॅच असतात. आणि इथे देखील आता 1 चेंडू 1ची मॅच कोणाच्या पक्षामध्ये जाईल? जो जीता वो सिकंदर, लेकिन कोण सिकंदर बन जाएगा हे देखील पाहणं फार गरजेचं आहे. चला सुरुवात करू आज शेवटच्या अंतिम चेंडूवरती. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. लव केला, जीत चुकी है मैच, हम जीतने के लिए आए थे, मैच भी जीता, दिल भी जीता और यहाँ पे मुकद्दर के सिकंदर बनने के लिए जा रहे हैं चॅलेंजर्स राजकुमार. मॅच जिंकताना चुकी केली होती सौरभ कडनं, पण आता ती चुकीला सुधारलंय. आणि प्रत्येक मॅच मध्ये म्हणतात ना की बाजीगर वेगळा असतो, हिरो वेगळा असतो, आणि या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाला की या मॅच मध्ये पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये आपण मॅन ऑफ द मॅच अर्थात या मॅचचा हिरो म्हणून आपण पुरस्कृत करणार आहोत. ज्याने 30 धावा बनवल्या राकेशला देऊ आता आपण मॅन ऑफ द मॅच.